असे खूप सारे अनुभव आहेत लाईफमध्ये. खूप खूप संकटातून मला त्यांनी बाहेर काढलेलं आहे. श्रीमाताजींचे खूप खूप आहे माझ्यावरती. 2009मध्ये एक मेजर ॲक्सिडेंट झाला होता माझ्या लाईफमध्ये. 30% बॉडी बंद झाली होती माझी. गरम पाणी आंघोळीचं पूर्ण अंगावर पडलं होतं. पूर्ण आखी एक साईड माझी पूर्ण स्किन निघून गेली होती आणि कोणी ॲडमिट करून घेत नव्हतं, काही नव्हतं. डॉक्टरांना असं वाटायचं की सुसाईडची केस की काय किंवा काही घातपात आहे का काय, तेव्हा मला कोणी ॲडमिट पण करून घेत नव्हतं. प्रतुल दिवसभर माझ्यासोबत फिरत होता गाडीतनं. म्हटले हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिशन मिळत होते आणि नवले हॉस्पिटलला माझे मामा डायरेक्टर होते. मग सगळं झालं. त्यांना जेव्हा कळलं ते म्हटले की कुठे थांबू नको, आपल्या इथं ती ट्रीटमेंट होत नाही म्हणे, पण आपण स्पेशल केस म्हणून करू. मग त्यांनी ॲडमिट करून घेतलं. 72 तास तर अंडर ऑब्झर्वेशन होतं. खूप भयंकर वेदना होत्या त्या. डॉक्टर म्हणले की जोपर्यंत ही सगळी स्किन काढून टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे. त्यावेळेस आईवडील आले, गावी होते इथे आले सगळे. नर्ससुद्धा म्हणले आईला की खूप विचित्र केस झालेली म्हणे, खूप काळजी घ्यावी लागेल. आईनं मायापाशी श्रीमातांचा फोटो ठेवला आणि त्यावेळेस मला असं वाटत होतं की जगूच नाही, इतक्या वेदना होत्या ते. असं वाटायचं की अर्थ नाही आणि एवढं सगळं झाल्यानंतर असं वाटायचं की मी पुढं काय दिसणार आहे. इतकी छान ट्रीटमेंट मिळाली मला. 15 दिवसात मी घरी आलो आणि आता शरीरावर बैल एक डागसुद्धा नाही, एकसुद्धा, म्हणजे सगळी भाजलेली होती. आता एकसुद्धा अंगावर जखम पण नाही आहे. कोणी म्हणणार पण नाही की मला भाजलं होतं म्हणून कधी. हे सगळं जे आहे ना, हे सगळी स्किन काढून टाकलेली माझी. ओढचं बघा असं जर असं हे दिसतंय त्या साईडला. त्यानंतर 2017मध्ये मुलीला कॉलेजला सोडलं जात असताना ॲक्सिडेंट झाला होता मोठा. गुडघ्यातनं पाय बाजूला झालं, पूर्ण बाजूला. म्हणजे जेव्हा मी उठायला गेलो तो असं लटकत होतं पाय माझा पाहून. डॉक्टरांनी सांगितलं की आयुष्यभर चालता नाही, इथनं कापायचं चालू होतं. 99% तुमचं पाय मांडीतून कापावंच लागणार म्हणजे, त्याला काय पर्याय नाही आहे, कारण चटणी झाली होती सगळी. आणि आयुष्यभर चालणं फिरणं असं थोडाच म्हणे. मग ते म्हणले की फक्त 1% गॅरंटी आहे. ते एक जर्मनचे डॉक्टर होते, जर्मनीमधून शिकून आले ते, ॲक्च्युली इंडियनच आहेत. ते म्हणले की मी गॅरंटी नाही देऊ शकत म्हणे, पण आपण ट्राय करू म्हणे शेवटचं. तर ठीक आहे, झालं तर पाहिजे. सगळेजण रडत होते की आता काय होणार आहे माहीत नाही. त्यावेळेसही असंच श्रीमातांनी मला खूप पॉवर दिली त्यावेळेस आणि त्या विल पॉवरवरच मी त्यातनं बाहेर पडलो. 8 महिने मी हॉस्पिटलच होतो. 9 तासाच्या 3 सर्जरी झाल्यात माझ्या आणि काही इकडचा फाका निघा टाकलेला आहे गुडघ्यातला. हा गुडघा पूर्णपणे बाजूलाच झाला होता. सगळे लिगामेंट तुटलेलं होतं आणि एकूण एक मसल टिअप झालेला होता. 8 महिन्यानंतर मी आहे ना कुबड्या घरून चालायला लागलो आणि 12व्या महिन्यानंतर मी माझ्या पायावरती चालायला लागलो. म्हणजे आता मी पळू शकतो. एवढी कृपा झाली त्यांच्या माझ्यावरती. म्हणजे हे शक्यच नव्हतं, त्यांच्या कृपेशिवाय शक्यच नव्हतं. त्यावेळेस मला जो आधार मिळाला ना, सगळे माझ्या आधी जे ॲक्सिडेंट झालेले होते ना, ते अजूनसुद्धा तिथं हॉस्पिटलमध्ये होते. ते म्हणले की तुमचं आम्हाला कळतच नाही म्हणून तुमचं काय झालं नक्की. एवढं बाहेर कसं येऊ शकलं एवढं भयानक परिस्थितीनं. म्हटलं माझ्या पाठीमागे तेवढी मोठी शक्ती आहे. शक्तीनेच मला हा आधार दिला किंवा मला ही शक्ती दिली सगळं सहन करण्याची. सहन म्हणजे ती पराकाष्ठा होती, म्हणजे अक्षरशः त्या वेदनांची सगळ्यांची. आणि त्यावेळेस असं वाटायचं की हे सगळं माझ्या बाबतीत का घडतं आहे, एवढे का त्रास आहेत. पण ते म्हणतात ना, कुठंतरी तुमचं गत आयुष्याचं जे राहिलेलं असतं ते तुम्हाला फेडत असतं आणि कदाचित ते फेडण्यासाठी श्रीमाताजी माझ्या लाईफमध्ये आल्या आणि त्यांनी मला ही फेडण्यासाठी जी ताकद दिली ही त्यांच्याकडूनच मिळाली मला. म्हणून त्यांचे खूप आभार आहे माझ्या लाईफमध्ये. मी त्याच्यातूनच बाहेर आलो वेळेस, नाही ते शक्य नव्हतं. जय श्रीमाताजी.